ते कुठेही जात असले, कुठल्याही ठिकाणी जात असले, तर ते वेळेचे खूप पक्के होते असं मला ह्या जन्मतारखेवरून 22/7/1959. आता 22/7/1959 ह्याची पूर्ण जन्मतारखेचा जर टोटल करून बघितलं, 22/7/1959 ही टोटल जर केली तर 8 वर येते. अजितदादा हे नाव 17 या संख्येवर येते आणि 17चे टोटल सुद्धा 8च होते. तर अजितदादा पवार ह्या पूर्ण नावाचे टोटल सुद्धा 35 वर येते मित्रांनो. 35चे टोटल सुद्धा 8च येते. मित्रांनो बघा, सूर्य आणि शनी हे पिता-पुत्र आहेत, तरी सुद्धा त्यांचं एकमेकाबरोबर कधीच पटत नाही. ह्या वर्षाचे टोटल सुद्धा 1 वर आहे. महिना सुद्धा पहिला आहे. 28 तारखेचे जर टोटल करून बघितला तर ते सुद्धा 1 वर येते. 8च्या दरम्यानच 8 ते 9च्या दरम्यानच हा अपघात झालेला आहे. 8:45 याचे जर टोटल केला तर ती सुद्धा मित्रांनो 17 वर येते. 8:45 टोटल केला तर 17 वर येते. त्याची टोटल येते 8. प्लेनचं नाव आहे लिअरजेट 45 XR, लिअरजेट 45 XR. तर ह्याचे सुद्धा टोटल 1 येते मित्रांनो. इथले सुमित कपूर या नावाचे टोटल सुद्धा 37 आणि 1 वर येते. या शांभवी नावाचे टोटल सुद्धा 1 वर येते. अजितदादांचा तो पर्सनल डे सुद्धा होता, तोही 1 वर आला होता. म्हणजे बघा किती गोष्टी या सगळ्या 8 आणि 1, 8 आणि 1, 8 आणि 1, 8 आणि 1 अशा जोडलेल्या आहेत. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही म्हणाल की त्या प्लेनमध्ये अजितदादा एकटेच कसे होते, प्लेनमध्ये बाकीचे होते त्यांचं काय? तर मित्रांनो मला हे सांगायला फार खेद होतोय की त्या मित्रांनो नमस्कार. जय बाळूमा. बाळूमांच्या नावानं चांग बोला, विठ्ठल देवाच्या नावानं चांग बोला, हरसिंह अप्पांच्या नावानं चांग बोला. पहिल्यांदा मित्रांनो मी माझी ओळख करून देतो. मी संतोष राऊत, शेंद्री तालुका गडहिंग्लज येथे राहतो. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे आहे. मित्रांनो मी बाळूमांचे व्हिडिओ बनवतो. ब्रह्मांड श्री बाळूमा यांच्याविषयीची माहिती पूर्ण जगासमोर आणण्याचं काम मी यूट्यूबद्वारे किंवा सोशल मीडियाद्वारे केलेलं आहे मित्रांनो, आणि करत आहे मित्रांनो. त्याचबरोबर मी न्यूमरोलॉजीचा सुद्धा अभ्यास करतो, वास्तुशास्त्राचा सुद्धा अभ्यास करतो. न्यूमरोलॉजी एक असं शास्त्र आहे की ते आपल्याला भविष्य सांगत नाही, तर आपल्या जीवनात ह्या अंकशास्त्राचा वापर करून आपण आपलं जीवन यशस्वी बनवू शकतो. चांगलं मित्रांनो, आज एक खरोखर फार वाईट बातमी आपल्याला मिळाली. ती म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांचं नुकतंच विमान अपघातामध्ये निधन झालं. खरोखर आजचा दिवस माझ्यासाठी फार वेगळा होता. कारण मनात एक काहीतरी वेगळी अशी आतल्या मनाच्या कोपऱ्यात एक शोकसभा असल्यासारखं आतल्या कोपऱ्यात होते. खरं तर तसं बघायला गेलं तर मी अजितदादांशी काय असं कनेक्टेड नाही आहे किंवा त्यांचा जास्त जवळचा त्यांचं ओळख आहे काहीच नाही असं. फक्त आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं असं आकस्मिक जाणं झालं. ही एक गोष्ट मनाला खूप लागली आणि त्यामुळेच की काय की एक फार मोठी शोकसभा आतल्या मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात सुरू होती. अशीच मनाची स्थिती माझी दिवसभर होती. तर मित्रांनो आज दिवसभर माझ्या मनाची स्थिती अशी झाली होती आणि मग मी विचार करू लागलो. अंकशास्त्राप्रमाणे याचा मागोवा घेऊ लागलो आणि मला काही गोष्टी आढळल्या, त्याच मी इथं आता मांडणार आहे. मित्रांनो अजितदादांच्या विषयी बोलायचं झालं तर एक स्पष्ट वक्ते होते अजितदादा, आणि मला वाटते त्यांच्या जन्मतारखेनुसार ते कुठेही जात असले, कुठल्याही ठिकाणी जात असले, तर ते वेळेचे खूप पक्के होते असं मला ह्या जन्मतारखेवरून दिसतंय. कारण त्यांची जन्मतारीख जर बघायला गेली तर 22/7/1959. आता 22/7/1959 ह्याचे फक्त मूलांक जर बघायचा झाला तर तो 4 येतोय. आणि 4 नंबरच्या व्यक्ती ह्या अशा असतात की अगदी काटेकोर, त्यांना टापटीपणा खूप आवडतोय. अगदी जी वस्तू जिथल्या त्या ठेवलेल्या आवडतात. एखादी वस्तू जर घ्यायची असली तर त्याचं अगदी चांगल्या प्रकारे ॲनालायझेशन ह्या व्यक्ती करतात, किंवा एखाद्या जी गोष्ट हे बघतील त्या गोष्टीचं चांगल्या प्रकारे ॲनालायझेशन, म्हणजे अगदी त्या गोष्टीचं त्यांना जे काय बघतात त्याविषयी ज्ञान जर नसलं तर त्यांना त्यातल्या अगदी बारीक-सारीक गोष्टी त्यांना दिसतात. असं ॲनालायझेशनचा यांचा स्वभाव असतो. आणखीन टापटीपणा आवडतो. वेळेचे अगदी पक्के असतात. बरोबर वेळेवर यांना जायला खूप आवडतं. अजितदादांच्या विषयी सांगायचं झालं तर मुलांक 4 आहे. भाग्यांक त्यांचा 8 आहे आणि त्यांचा जो कुवा नंबर आहे तो 2 आहे. मित्रांनो मला काही गोष्टी आढळल्या, त्याविषयी मी आता बोलणार आहे. मित्रांनो खरंच आपल्या न्यूमरोलॉजीचा जे अभ्यास करतात किंवा अंकशास्त्राचा जे अभ्यास करतात त्यांना हे माहीत आहे की आपल्या वयाच्या 33व्या वर्षानंतर आपला भाग्यांक हा थोडा जास्त पॉवरफुल बनतो. आणि अजितदादांचा भाग्यांक होता 8.
तर पूर्ण जन्मतारखेचा जर टोटल करून बघितला 22/7/1959 ही टोटल जर केली तर 8 वर येते. काही गोष्टी क्लिअर करत जातो मी. एक गोष्टी क्लिअर करत जातो. म्हणजे तुम्हाला सगळं जाणवेल. तर अजयदादांचा मूलांक 4 भाग्यांक 8 होता हे तर तुम्हाला समजलं. त्याचबरोबर अजितदादा हे नाव AJITDADA हे नाव 17 या संख्येवर येते आणि 17चे टोटल सुद्धा 8च होते. त्यानंतर अजितदादा पवार ह्या पूर्ण नावाचे टोटल सुद्धा 35 वर येते मित्रांनो. AJITDADAPAWAR या नावाची टोटल सुद्धा 35 वर येते आणि 35चे टोटल सुद्धा 8च येते. मित्रांनो बघा, भाग्यांक 8 आहे. अजितदादा हे नाव 8 वर आलेलं आहे आणि अजितदादा पवार हे नाव सुद्धा 8 वर आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे 8 हा शनीचा अंक आहे. जे या ॲस्ट्रॉलॉजी फील्डमध्ये आहेत किंवा न्यूमरॉलॉजी फील्डमध्ये आहेत किंवा वास्तू फील्डमध्ये आहेत त्यांना माहीत असेल की सूर्य आणि शनी हे पितापुत्र आहेत, तरीसुद्धा त्यांचं एकमेकावर कधीच पटत नाही. तर ही गोष्ट आहे. आणि अजितदादांचं जे भाग्यांक जो आहे तो 8 वर आलेला आहे. त्यांचं नाव सुद्धा 8 वर आहे आणि त्यांचं पूर्ण नावाचे टोटल सुद्धा 8 वर येते. चालू वर्ष मित्रांनो, चालू वर्षाचा जर टोटल केला 2026 तर त्याचे टोटल येते 1 वर. मी आता बोलताना सुद्धा मला ते होत नाही बोलायला, कारण फार म्हणजे फार मोठा माणूस, आपल्या हृदयाच्या जवळचा माणूस हा गेलेला आहे. त्यामुळं माझ्या मनात इतके विचार सुरू झाले, तरमग सुरू झाले. माझ्या ज्ञानाप्रमाणे मी अभ्यास करायला लागलो आणि अभ्यास करता करता काही गोष्टी मला आढळल्या. खरंच अजितदादांना पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली मनापासून, अगदी मनापासून. देव त्याच्या आत्म्यास खूप शांती देव. तर त्यांचं भाग्यांक 8, नाव 8 आणि पूर्ण नाव सुद्धा 8 वर येत होतं आणि ह्या वर्षाचे टोटल ही 1 वर आली होती. त्याचबरोबर मित्रांनो, हा आता जो चालूचा महिना जो आहे तो महिना सुद्धा 1 वर आहे. बघा, विचार करा, ह्या वर्षाचे टोटल सुद्धा 1 वर आहे, महिना सुद्धा पहिला आहे आणि त्या दिवसाचे टोटल जर करून बघितला 28 तारखेचे जर टोटल करून बघितला तर ते सुद्धा 1 वर येते. मला तर वाटतं ही एक वेळ चुकीची निवडली दादांनी. तर त्याचबरोबर सकाळी 8 वाजता ते निघाले. 8:45 वाजता हा अपघात झाला. 8:45 सकाळी. म्हणजे 8 ह्या संख्येबरोबरच ते मॅच होत आहे. 8च्या दरम्यानच, 8 ते 9च्या दरम्यानच हा अपघात झालेला आहे. 8:45 याचे जर टोटल केला तर ती सुद्धा मित्रांनो 17 वर येते. 8:45 टोटल केला तर 17 वर येते. त्याची टोटल येते 8. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी दिवसाचे टोटल 1 येते, महिना सुद्धा पहिला आहे आणि वर्षाचे जे 2026 हे साल आहे त्याचे सुद्धा टोटल 1 येते. त्याचबरोबर मित्रांनो, ते ज्या प्लेनमध्ये होते त्या प्लेनचं मॉडेल नंबर आहे, त्या प्लेनच्या कंपनीचं आणि त्या प्लेनचं नाव आहे लिअरजेट 45 XR, लिअरजेट 45 XR. तर ह्याचे सुद्धा टोटल 1 येते मित्रांनो. ह्याचे पूर्ण जर टोटल तुम्ही केला, ह्या लिअरजेट 45 XRचे टोटल केला तर ते 37 वर येते आणि 37चे टोटल सुद्धा 1 वर येते. त्यानंतर पायलट जे होते त्यातले सुमित कपूर या नावाचे टोटल सुद्धा 37 आणि 1 वर येते. बघा किती हा योगायोग म्हणावा, ते खरोखर ह्या शास्त्रात काहीतरी आहे असं म्हणावं, काय माहीत. इतके सगळे योग जुळून आलेत मित्रांनो. फार म्हणजे फार मोठा योग आहे. त्यानंतर दुसऱ्या त्यामध्ये को पायलट होत्या त्या शांभवी. या शांभवी नावाचे टोटल सुद्धा 1 वर येते. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, आणखीन एक मला सांगावंसं वाटेल की 22/7/2026 या प्रमाणे जर अजितदादांचं पर्सनल इयर जर काढलं, पर्सनल इयर म्हणजे प्रत्येकाचं आपलं, आता 2026 हे तुम्हाला सगळ्यांना कळालं, 2026 हे किती वर येते की 1 वर टोटल येते. पण प्रत्येकाचं एक हे सगळं कॉमनमध्ये झालं, पण प्रत्येकाची एक आपली पर्सनल इयर असते. पर्सनल इयर म्हणजे काय? पर्सनल इयर आपण वैयक्तिक वर्ष असतं त्याचं, त्या वैयक्तिक वर्षाचा नंबर असतो आणि त्या नंबरप्रमाणे त्याचं जे काय आयुष्य असतं ते ठरत असतं. तर 22/7/2026 याप्रमाणे अजितदादांच्या पर्सनल इयरचे टोटल 3 येते. पर्सनल मंथचे टोटल येते 4 आणि पर्सनल डे आता तो जो दिवस होता 28 जानेवारीचा, तर त्याचे टोटल येते 3. असं हे सगळं मिळून जर 3, 4, 3 याचे टोटल जर केला तर ही सुद्धा टोटल बरोबर 4, 3, 7 आणि 3, 10 म्हणजे ही सुद्धा टोटल 1 वर येते. म्हणजेच अजितदादांचा तो पर्सनल डे सुद्धा होता, तोही 1 वर आला होता.
म्हणजे बघा किती गोष्टी ह्या सगळ्या 8 आणि 1, 8 आणि 1, 8 आणि 1, 8 आणि 1 अशा जोडलेल्या आहेत. म्हणजे अजितदादांचं नाव 8 वर होतं. अजितदादा हे नाव 8 वर होतं. अजितदादा पवार हे सुद्धा नाव 8 वर होतं. त्यांचा भाग्यांक जो आहे तो 8 वर होता. ज्यावेळी हा अपघात झाला ते टायमिंगसुद्धा त्या टायमिंगची टोटलसुद्धा 8 वर होती. त्यानंतर ह्या ह्या सगळ्या 8च्या गोष्टी झाल्या आणि 1 वर काय-काय होतं. सूर्याच्या संख्येवर म्हणजे आज शनी आणि सूर्याची ही युती झाली. याचं काय-काय आहे बघा. 2026 हे वर्ष 1चं होतं. पहिला महिना होता 28 तारखेचे टोटल 1 होते. लिअरजेट 45 लिअरजेट 45 एक्सआर ह्याचे टोटल 1 होते. सुमित कपूर यांचे टोटलसुद्धा 1 होते यांच्या नावाची. शांभवी या नावाचे टोटलसुद्धा 1 होते. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही म्हणाल की त्या प्लेनमध्ये अजितदादा एकटेच कसे होते? तुम्ही अजितदादांचं सांगताय. अजितदादांचा नंबर 8 आहे असं सांगताय. नावाचे टोटल 8 होते असं सांगताय. पण त्या प्लेनमध्ये बाकीचे होते त्यांचं काय? तर मित्रांनो मला हे सांगायला फार खेद होतोय की त्या प्लेनमध्ये पिंकी माळी नावाच्या ज्या अटेंडंट होत्या, तर त्यांच्या नावाचे टोटलसुद्धा 8 होते. पिंकी ह्या नावाचे टोटल 8 येते आणि पिंकी माळी ह्या नावाचे टोटलसुद्धा 8 येते. तुम्ही म्हणाल की अजितदादा एकटेच कसं काय होते? त्यांची जन्मतारीख होती. मग सगळ्यांचा बाकीच्यांचा काय दोष? तर बाकीच्यांच्या नावामध्ये सुद्धा काही ना काहीतरी असे हे योग जुळून आले असतील. त्यामुळे हे झालं असू शकतं. असं मला माझे एक न्यूमरॉलॉजीप्रमाणे मी ह्या संबंध घटनेची एक थेअरी मांडली. तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कळवा आणि खरोखर अजितदादांच्या अजितदादांच्या आत्म्याला खूप 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 शांती मिळो आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या घरच्यांच्या, त्यांच्या घरातल्यांच्या सगळ्यांच्या दुःखात आपण खरोखर सहभागी आहोत. आणि मित्रांनो मी हा व्हिडिओ एवढ्यासाठी केला की तुम्हीसुद्धा कुठंही जाताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. ह्या सगळ्या गोष्टी पाळा आणि त्यामुळं कसं आहे न्यूमरॉलॉजी अंकशास्त्र हे भविष्य सांगत नाही, पण एखाद्या गोष्टीपासून आपण कसं अलिप्त राहावं, आपलं जीवन आपण कसं यशस्वी करावं, अंकशास्त्राचा वापर करून आपलं जीवन कसं आपण यशस्वी करावं हे अंकशास्त्र शिकवतंय. तर माझ्या ज्ञानाप्रमाणे मी ह्या घटनेचा असा उहापोह केला कारण मी आज दिवसभर त्या गोष्टीचा विचार करत होतो. माझं मन अगदी सुन्न होतं. मला एका माझ्या जवळच्या मित्रानं विचारलं की तुम्ही स्टेटस का ठेवला नाही? मी स्टेटस ठेवला नाही कारण खूप म्हणजे खूप मनात आज शोकसभा सुरू होती आणि स्टेटस ठेवण्याचे हे सुद्धा नव्हते. मी अजितदादांचं हे का हे झालं, असं का झालं? म्हणजे मला फार म्हणजे महाराष्ट्राला आपल्या फार मोठं नुकसान झालेलं आहे. फार म्हणजे फार मोठं नुकसान झालेलं आहे. तर कारण एक फार मोठ्या पदावरची व्यक्ती आपल्या दुसऱ्या नंबरची आपल्या राज्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांच्या नंतर जर दुसरा कोणाचा नंबर असेल तर उपमुख्यमंत्र्याचा. ह्या उपमुख्यमंत्री पदावरची व्यक्ती आपण आज हरवून बसलो आहोत. खरंच ही फार मोठी गोष्ट कुठल्याही महाराष्ट्रवासियाला मनाला लागण्यासारखी होती. तर माझी थेअरी तुम्हाला कशी वाटली? मी हे जे काय सांगितलं त्याबाबत तुमचं कितपत तुम्ही मान्य करताय, कितपत तुम्हाला पटतंय, कितपत पटत नाही, ह्या गोष्टी मला कमेंट करून सांगा. आणि अजितदादांना श्रद्धांजली व्हायला कमेंटमध्ये विसरू नका. जय बाळू.